अहो, घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. नैवेद्यासाठी मोदक तर हवेच. चला आज आपण झटपट असे गव्हाच्या पिठाचे मोदक बघणार आहोत. यासाठी सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवून यामध्ये अर्धा कप वितळवलेलं तूप टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 कप गव्हाचं आणि अर्धा कप चणा डाळीचं पीठ टाकले. मीडियम गॅसवर एक 8 ते 10 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे पीठ. बघा इथे थोडंसं पीठ भाजत आलं की रंग देखील त्याचा आपला बदलला जातो. जर तुम्हाला इथे तूप थोडं कमी वाटलं तर 1-2 चमचे तुपाचा वापर करायचा आणि अर्धा कप दूध टाकले. यामुळे आपल्या मोदकाला असं दाणेदार टेक्स्चर येईल. इथे 1 कप आपण पिठी साखर आणि 1 चमचा वेलची पावडर टाकून छान असं मिक्स करून घेतलंय आणि आपण ताटात काढून घेतले. हे गरम गरमच आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहेत. आपण साच्याला थोडंसं तुपाचा हात लावून घेतला आणि थोडंसं बदाम पिस्त्याचे काप ठेवून यामध्ये दाबून मिश्रण आपण भरून घेतलं आहे साच्यामध्ये. बघा अगदी सुंदर असा आपला मोदक तयार झाला आहे. याच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळतात हे मोदक.